सांगत असतील ते, कारण संघानं अफलातून कामगिरी केली. एक खेळाडू त्यामध्ये मी नयन त्याचा उल्लेख करीन, तो थोडासा एक्सपिरियन्स खेळाडू आहे, जरूर आहे. आणि त्यानंतर संपूर्ण खेळाडू युवा आहेत. आता त्यातले 2 युवा तर दाखल झालेत. एका बाजूला फलंदाज आहेत हार्दिक घेरत आणि त्यांच्या साथीनं निहिल हरेश्वर किणी. 30-11 जागमाता रावळे. या एंट्रीला मी म्हणेन की वाईल्ड एंट्री राहिली आजच्या संध्याकाळमध्ये. ऑलमोस्ट सगळ्या काही गोष्टी वेगळ्या झाल्या होत्या. त्यावेळेला अल्पेशदादा भोईर यांनी सांगितलं की 30-11 या नावानं हा संघ खेळेल मैदानाच्यात, आणि खेळत असताना काय जबरदस्त क्रिकेट. समोर चांगले संघ होते, गार केलं. स्ट्रायकिंग एंडला निहिल आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला हार्दिक घरत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्राईड ऑफ मथाने ज्याचं नाव आहे यश चौधरी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं चांगलं क्रिकेट दाखवलं, तो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाल्या. पहिला बॉल एका बाजूला निहिल किणी, छोटा पाक बडा धमाका. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साइडला, फटका खेळल्या. मिड विकेटचे खेळाडू वेगाने पुढे आलेत. 2 रन नाही थांबवू शकत तुम्ही, आणि यावेळेला 2 रन परिपूर्ण झाले. धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती धावांची गती सुरुवात झाली. श्री गणेशा झाला आणि धावसंख्या 2 इथून आकार घेताना बघायला मिळालं. पहिलाच बॉल होता ज्याच्यावरती पाडल स्वीप करायचं होतं. मंचाय फटका नाही झाला, परंतु तिथून आपण पाहतायत आता इथून 2 धावा तर मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल, वाह काय बॉल होता. पंचांचे मात्र आपण पाहतायत तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आता नितेश कदम सर आमच्याकडे पाहतात. आता सध्या त्यांची स्माइल देखील पाहायला मिळाली. तो बॉल वाईट बॉल आहे की चेक करायचा आहे. भरपूर वर्ण होता बाउन्सर, आणि साईड अँगलनं सगळ्या काही गोष्टी समजतील. बघा, हे फक्त बोलावं देखील लागलं नाही, प्रवीण यांनी दाखवून दिलं. तिसरे पंच आहेत का बघतायत ना ते? तिसरे पंच आहेत का? या मुन्ना पठाण सर, आमचा आवाज पोहोचला तुमच्यापर्यंत. हा जो चेंडू आपण पाहताय, डीबीएन मीडिया विरारवरनं इकडे आलेत, संपूर्ण तयारी करून आलेत की जर स्पर्धेला उशीर झाला तर मग टाइमपासचं साधन काय. त्यांनी सांगितलं की ट्रेनमध्ये टाइमपास फेमस आहे, तो चणे शिंग, ते त्यांनी इथे आता ओपन केलेत. धन्यवाद मित्रा. चला, या पंच ते किशोर पाटील सर आहेत, तेही चांगले पंच आहेत. ते सफाळे पॅनल मधनं काम करतायत. आता सध्या नितेश कदम सर पोहोचतात इथे. विनायक किनी सर दर्शवतील की तो बॉल वाईड आहे का. नितेश कदम सर देखील दाखल झालेत. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा बघायला आवडेल. आणि त्या बॉलमध्ये नक्की घडलंय काय. जो बाउन्सर बॉल होता आणि तो खऱ्या अर्थानं आपण पाहतात. आता तिसरे पंच आले तिथे. बॉल चाललाय फारच वरनं, आणि तिथून आता काय घडेल काय बिघडेल. पंच जातील मैदानाच्या आत आणि सांगतील की तो बॉल असणार आहे, म्हणजेच वाईट बॉल. वाईट बॉल, फार वर गेला बॉल, आणि खऱ्या अर्थानं तो वाईट बॉल पंचांनी देखील आता घोषित देखील केला. म्हणजेच वाईट बॉलनं स्कोर कार्डला आता गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. पहिलाच बॉल, 4 षटकांचा मॅच आहे, लक्षात घ्या. एका बाजूला यश चौधरी, तर एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला निहिल किणी, ज्या पठ्ठ्यानं संपूर्ण आज या स्पर्धेत चांगली बॅटिंग केली. ऑन साइडला क्या बात आहे निहिल किणी. एक मन किती वेळा जिंकणार? 1000 वेळा, 2000 वेळा, 10,000 वेळा. आजच्या दिवसात जी फलंदाजी केली ती जबरदस्त राहिली. म्हणजे कुठले फटके नाहीत त्यांच्या बॅटमध्ये असं नाही. मग तुम्ही त्यांना ऑन ड्राईव्ह सांगा, पुलचा फटका सांगा, स्क्वेअर ऑफ द विकेटचे फटके सांगा, फॉलोइंग स्वीप सांगा, पॅडल स्वीप सांगा, ऑन दी अप सांगा, डाऊन दी ग्राउंड सांगा. खूप चांगल्या पद्धतीचे फटके ज्यांच्या बॅटमध्ये आहेत त्यांचं नाव आहे निहिल किणी. पुढचा बॉल यावेळेला थ्रू द कव्हर्स, बॉलला काढलंय. बॉल चाललाय वन बाउन्स न सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार, 4 रन. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपण पाहतात. बघा ज्या पद्धतीने चेंडू हाताळला, थोडासा वेग कमी केला होता, फुटवर्क चांगलं यूज केलं, क्रीजचा वापर, थोडेसे पुढे आले. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला आता यशचा बॉल चांगला होता, कमबॅक पाहायला मिळाला. स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत निहिल किणी. षटकातील बॉलचा खेळ झालाय तो, म्हणजेच आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 11 रन हे सध्या धावफलकावरती आहेत. निहिल किणी एका बाजूला. बघा रिप्ले आपण पाहता त्या बॉलचा. फटका खेळण्याचा प्रयत्न, आधीच बॅटची मुवमेंट झाली आणि तदनंतर तो बॉल डॉट देखील आला.
वाह, काय चेंडू होता. मागील जे 2 चौकार आले त्यानंतर 2 बॉल डॉट. जर समोर नेहिल किणी असेल तर मीही माझ्या उज्ज्वल संघ मथानेचा एक हुकमी एक्का आहे, नाव आहे यश चौधरी. पुन्हा एकदा तो बॉल आपण पाहताय बघा. मागील बॉलची कहाणी ऑन स्क्रीन. बॉल पडला तदनंतर सरळ अमित पाटील अण्णा यांच्या हातामध्ये विसावलाय. आता ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. कुठलंही सेलिब्रेशन नाही, ह्यालाच तर म्हणतात यश. संयम काय आहे दाखवून दिलं या षटकात. 2 चौकार ज्याने खेळल्या त्याला सांगितलं हेल्लो टाटा बाय बाय, नेहिल किणी गुड नाईट असं दर्शवत असताना यश चौधरी षटक संपलं पहिलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 11-1 ही स्थिती आहे. बॅटिंग करत असताना 30-11 जागमाता रावळे या संघाची. बघा आपण पाहतात नेहिल यांचा खेळ. 6 बॉल त्यांनी खेळले, 2 चौकार जरूर आणलेत, परंतु ते 2 चौकारांना शेवटपर्यंत नाही घेऊन गेले. मोठा फटका खेळायचा होता. अगदी बॉटमला तो बॉल जाऊन लागला आणि तदनंतर तिथे कॅच मध्ये कुठलीही चुकी केली नाही. दीपेश आपल्याला पाहायला मिळाले अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि तो कॅच त्यांनी कॅरी देखील केला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल सापके. आक्रमकतेचं नाव म्हणजे साहिल. मैदानाच्या आतमध्ये येतात, पहिल्या बॉल पासून चालू करतात. आता नुकताच स्पर्धा झाली तिथे केळव्या चषकात देखील अर्धशतक त्याच्या नावी राहिलं. PDAPL झाली, पालघर आदिवासी क्रिकेट, तीही स्पर्धा मोठी स्पर्धा होती, तिथे देखील साहिल सापकेचा दबदबा राहिला. अगदी आपण पाहतात एसटी समाजातून हा खेळाडू पुढे आला आणि तदनंतर आज खूप चांगले कला गुण कौशल्य ज्याने दाखवले. 4-4 आणि मग यशचा कमबॅक. निहिल बाद, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात जे म्हणजेच प्रवीण पाटील खूप चांगल्या पद्धतीने. असं तुम्हाला अनेक वेळा बघायला मिळेल या 8 दिवसात. असे अनेक स्लोगन, अनेक लाईन्स DBN घेऊन येईल आणि ते आम्हाला वाचायला देखील आवडेल. सध्या षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि षटक क्रमांकचा 1 खेळ संपल्यानंतर 11 रन. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दीपेश चौधरी पहिलाच. वाह, काय फटका होता. नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन चक्षु, नयन विहंगम. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. आता 4 रन. हार्दिक सांगतात की साहिल जरी बाद झाले असतील हरकत नाही, आम्ही देखील निहिल जरी बाद झाले असतील हरकत नाही, आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकतो. बॉल बाहेरच्याच बाजूने जात होता, हात खोलण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला पूर्णपणे रूम मिळाला आणि तदनंतर साधला हा चौकार. बघा खूप चांगल्या पद्धतीने. धावसंख्या फलकावरती 15 कॅमेरामॅन यांच्यासाठी खरंच कौतुकाची बाब आहे. मगाशीच नयन किणी यांचं देखील गॉसिप झालं की प्रत्येक जण फ्री आहे इथे, पण कॅमेरामॅनला ती मुभाच नाही, कारण प्रत्येक बॉल तुम्हाला दाखवायचा आहे. प्रत्येक बॉलला क्षणार्धात तुमची ऍक्शन बदलावी लागते. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. खूप चांगल्या पद्धतीने. एकही बॉल मला वाटत नाही आजच्या संध्याकाळच्या 17 पासून की बॉल फ्रेमच्या बाहेर गेलाय. फटका फसला. मागील बॉलवरती तुम्ही खेळलात चौकार. या वेळेला बॉलच्या खाली दीपेश सांगतात की हा आहे उत्तर चौकाराचं. तू चल में आया ही स्थिती झाली आणि सध्या ओपनिंग पेयर डगआउटच्या दिशेने रवाना झाली. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आत जीत पाटील. छोटा पॅक बडा धमाका. अगदी त्यांच्या यष्टींकडे जाऊन नाही चालणार. त्यांची शरीराची यष्टी जरी अगदी कमी असली तरी देखील फटके त्यांच्याकडे क्लास आहेत आणि तेच दाखल झालेत. जीत पाटील चांगले फटके खेळतात. आता या मॅच मध्ये ते खेळावेच लागतील. मागील मॅच मध्ये देखील ते जॉईन झाले परंतु फलंदाजीसाठी नाही संधी मिळाली. एका बाजूला साहिल सापके डाऊन ॲट 1 साठी भन्नाट फॉर्मात आहेत. दीपेश यानं गोलंदाजीमध्ये आता आपली क्वालिटी दाखवली. विकेट देखील मिळवलाय. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच करायचा होता. आता येतोय डॉट बॉल. एकंदरीत षटक क्रमांक 2 चालू आहे. दुसऱ्या षटकातील बॉलचा खेळ झालाय 3. थोडासा धाडसी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मागील बॉलवरती विकेट गेले ह्याचे विचार बाजूला ठेवले आणि माझ्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्याच वरती काम करणार असं जीत पाटील दर्शवतात की खेळणार मंच आहे फटका. धावसंख्या फलकावरती 15. विकेट 2 गेलेत. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही बॉलला टॉप ऑफ द बॉल येण्याचा प्रयत्न होता.
थ्रू द कव्हर्स बॉलला खेळायचं होतं आणि तदनंतर आपण पाहतात आता हा येतोय डॉट बॉल. चौकारानंतर गोलंदाजी अचूक होते दीपेश चौधरीची. बघा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. उंच पुरा मजबूत बांधाचा गोलंदाज दीपेश पुढचा बॉल घेऊन तयार. या वळला क्लीन बोल्ड. क्या बात है, अतिशय सुंदर गोलंदाजी. अगदी आपण पाहतात आज शेवटच्या मॅच मध्ये दीपेश आणि यश दोन्ही बंधू दो भाई दोनों तबाही. इथे आपण पाहतात जीत पाटील तंबूच्या दिशेने रवाना. गॉन. काहीच समजलं नाही. आपण पाहतात जीत पाटीलला काही चेंडू होता खूप चांगल्या पद्धतीने. सध्या जर तपासून पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झाला आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये नयन पाटील. छोटे बंधू बाद झाल्यानंतर आता त्यांचेच मोठे बंधू दाखल झालेत. एका बाजूला साहिल चापके यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी राहील कारण 4 षटकांचा मॅच आपण खेळता ज्यामध्ये तुम्हाला आता इथून धावा जर या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई ही जर तुम्हाला घ्यायची आहे शेवटच्या दिवसात याच स्पर्धेत सन्मानाने यायचं आहे तर तुम्हाला या मॅच मध्ये धावा चांगल्याच कराव्या लागतील. जो संघ क्वालिफाय होईल त्याच्यासाठी आपण पाहतात ऑल इंडिया आयकॉन आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात आता 2 आयकॉन ते कोण असतील. आज हा संघ इथून कुठला जिंकतोय तेही तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. यावेळेला फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला फील्ड करतायत आणि खऱ्या अर्थानं थोडंसं यस नो कोऑर्डिनेशन झालं होतं. षटक संपले ते म्हणजेच दुसऱ्या 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 16. 8ची सरासरी राखत 16 वरती धक्के 3 ही स्थिती पाहायला मिळते. 30-11 श्री जागमाता रावळे संघाची. टॉस जिंकला, डिसाईड केलं बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना मागील मॅच पर्यंत ते डिसिजन योग्य ठरलं. या वेळेला संघ प्रतिस्पर्धी वेगळा होता. उज्ज्वल संघ मथाने सांगतात की तुम्ही मागील अनेक मॅच मध्ये फलंदाजी चांगली केली, आमच्या समोर धाडसी निर्णय बॅटिंग घेतलाय खरा परंतु तो तुम्हाला कठीण देखील जाऊ शकतो आणि त्याच्यावरती काम केलं खूप चांगल्या पद्धतीने सध्या आणि चांगल्या पद्धतीने ज्यांनी गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ संपला. चला स्पीडअप. हे षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी आहे, 6 मिनिटांचा अवधी आहे. इथे आपण पाहू शकाल डिव्हियन उत्कर्ष पाटील कॉमेंटेटर. उत्कर्ष पाटील हा उत्साही आणि तरुण क्रिकेट कॉमेंटेटर असून त्याच्या आवाजातील ऊर्जा, स्पष्ट विश्लेषण आणि खेळाची सखोल समज यामुळे प्रेक्षकांना सामन्याचा प्रत्येक क्षण जिवंत वाटतो. त्याची शैली आधुनिक, जलद आणि प्रेक्षकांशी जोडणारी आहे. त्यामुळे स्थानिक स्पर्धांपासून मोठ्या सामन्यांपर्यंत त्याची कॉमेंट्री विशेष ठरते. वा, धन्यवाद, थँक्यू. मन जिंकणारी तुम्ही कमेंट दिली आम्हाला, थँक्यू सो मच भाऊ. या वेळेला आलाय षटकार आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. पंचांना आता हात वर करण्याची संधी मिळाली फार वेळानं. नयन पाटील, अनेक मॅच मध्ये मागील मॅच मध्ये आम्हाला संधी नाही मिळाली, या वेळेला संधी मिळाली तर संधीचं सोनं करणार. दोन्ही हातानं स्वीकारलं आणि पहिल्याच बॉल वरती अप्रतिम फटका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पुढचा बॉल. याही वेळेला थ्रू द कव्हर्स बॉलला काढलंय. बॉल बिटवीन द गॅप आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. त्याही वेळेला आपण पाहतात क्षेत्ररक्षण झालं. सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. आता साहिल चापके दाखल झालेत 1 डाऊन साठी परंतु आतापर्यंत एकही बॉलचा खेळ त्यांनी नव्हता केला. फार वेळानंतर दाखल झालेत स्ट्रायकिंग एंडला. पाहूया इथून येणाऱ्या काळात जर स्ट्रायकिंग एंडला आलेत धमाके होतील का. विध्वंसक फलंदाज साहिल चापके मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालेत. षटकातील पुढचा बॉल अमित अण्णा. शरीरापासून दूर चेंडू ठेवला. पंचांचे हात बंदिस्त राहिले. आता इथून आपण पाहतात डॉट बॉल. बघा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. धावांची गती तपासून पाहिली तर सध्या या बॉलनं डॉट बॉलनं स्थिर राहिली 23 वरती. काय गोलंदाजी आहे. पेशानं ते फलंदाज उत्कृष्ट आहेत परंतु गोलंदाजी ही माझी अचूक आहे. बॉल फार काळ हवेत. आता ज्या पद्धतीनं समुद्रात जहाज चालत असतं आणि त्या जहाजाला तेलगळती लागते आणि हळूहळू करत असताना संपूर्ण समुद्रात ते तेलाचे आपल्याला डॉट बघायला मिळतात. सध्या ते झालंय. जागमाता रावळेचं जहाज सुटलं परंतु तेलगळती लागली आणि ज्या पद्धतीने आता विकेटवरती विकेट, विकेटवरती विकेट, विकेटवरती विकेट ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने चालू आहेत. फलंदाज साहिल चापके शून्याचा चष्मा घालून फार कमी वेळा बाद होतो. सध्या झालाय उज्ज्वल संघ मथानेने दिलाय धक्का रावळेला. फलंदाज बाद.
कवडी HD करू, कवडी हाय तेवढी समज काय. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज आशिष. पहिल्या मॅच मध्ये हे ओपनिंग पेअरला बघायला मिळाले. दुसऱ्या मॅच मध्ये देखील ओपनिंग पेअरला पाहायला मिळाले. फुलर लेनचा बॉल होता. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे आलेत तर घरे फक्त मिळेल सिंगल. काय क्षेत्ररक्षण आहेत तिकडे. मनाल धावसंख्या फलकावरती 24. षटकातील बॉलचा खेळ झाला 5. अगदी येणारा शेवटचा बॉल आहे. 3-11 श्री जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणीत तर आहे खरा, परंतु येणारे 7 बॉल आहेत. नयन पाटीलने एक षटकार आणलाय. डाव्या हाताचा आखूड यष्टीचा हा खेळाडू आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधनं फटका पुन्हा एकदा बऱ्याच काळ हवेत. या वेळेला चुकीचा क्षेत्ररक्षक तुम्ही निवडताय. दीपेशकडे जर बॉल जाईल तर मग तो नाही सुटणार. ते हाताला लोचिंबक लावून आलेत. जिथे ते हात घालणार तिथे बॉल येऊन चिपकणार. सध्या आपण पाहतात 5वा धक्का म्हणजेच अर्धा संघ गारद झालाय. 24 वरती धक्के 5. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलच्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत रहा शिवनेरी चषकाचा 3ऱ्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच. साई प्रसाद हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काका सारखे देखील दिग्गज हिटर त्यांच्याकडे आहेत, परंतु आता धावसंख्या फलकावरती आहे 24 धावा. सॉरी यश. सध्या 24 रन फलकावरती. 5 गडी बाद. आणि साई प्रसाद हार्दिक गरज त्यांचेच बंधू आहेत. 6 बॉल हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज साहिल. आशिष स्ट्रायकिंग एंडला. 24 धावा धावफलकावरती. षटकातील जर आपण चेंडू तपासून पाहिले तर आता संपूर्णपणे 6 बॉल येणार आहेत. गोलंदाजी अचूक आहे तुमच्याकडे. तिथे एका बाजूला निहिल किणीचा वेग आहे. हिमेश घरतची चांगली गोलंदाजी आहे. नयनचा फिरकी आहे. असे सगळे गोलंदाज तुमच्याकडे चांगले आहेत, परंतु सेफ धावा काय आहेत तर सेफ धावा 4 षटकाला 40 रन. जर ते 40 नाही झाले तर बॅटिंग करत असताना चेजिंगला ज्या वेळेला येतील बघा. निहिल किणी ज्याने 6 बॉल मध्ये 10 रन केले. हार्दिक घरत 4 वरती बाद. साहिल चपके 0. जित पाटील 0. नयन पाटील आता खेळतात. आशिष आहेत 1 वरती आणि साई दाखल झालेत. चोवीस धावा धावफलकावरती. सध्या आपल्याला पाहायला मिळतात 5 गडी बाद झालेत आणि साहिल आलेत गोलंदाजी मार्क वरती. सध्या षटकातील पहिलाच बॉल बाहेर आले होते. जरूर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो साहिलने फॉलो केलं. ॲक्शन रिप्ले बघा. या वेळेला जास्त बाहेर आले. आणखीन स्टम्प्स मधली लाईन दिली हाताळून आणि तदनंतर हा डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून वेळ गेलेली नाही. 3-11 जागमाता रावळे या संघाला. तुम्हाला इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. डाऊन दी ग्राउंड फटका खेळला. सध्या इथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा खेळाडू म्हणून मी पाहिलेला एक प्रामाणिक खेळाडू ज्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय आदेश. खऱ्या अर्थानं खूप वेगळं प्रेम आहे त्यांचं आपल्या संघाप्रती. संघामध्ये मला जागा मिळत नाही तो प्रश्नच नाही. मी माझ्या संघाचा कोणीतरी एक हिस्सा आहे. मी माझ्या गावाचा एक महत्वाचा घटक आहे आणि गावचा संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेला आदेश सांगतात की माझं देखील काहीतरी त्याच्यामध्ये देणं आहे. आणि एक्स्ट्रा खेळाडूच्या भूमिकेत ज्या वेळेला उज्ज्वल संघ मथाने संघाचं स्पर्धा झाली त्यावेळेला त्यांच्या गावात देखील त्यांची चर्चा झाली. ऑन साईडला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथून डीप मध्ये आहेत. त्यांच्याकडनं देखील चुकी नाही चालणार. सगळं काही सुरळीत चाललं होतं. नशिबानं दिली साथ आणि आता इथे खऱ्या अर्थानं हे आले 2 चौकार. ते 2 चौकार नाहीत तर पुढे ऊर्जा मिळाली रावळे संघाला डिफेंड करण्यासाठी. त्या धावा त्यांना आता वाढल्या. बघा तुम्ही 8 रन क्रिकेटच्या खेळात 1-1 रनला महत्व आहे. तुम्ही इथे 8 रन दिलेत. यश सारख्या खेळाडूकडनं या अपेक्षा नाहीत. हेच म्हणावं लागेल इथे. परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. गिरगिटाप्रमाणे सरड्याप्रमाणे एखाद्या राजकारणी नेत्याप्रमाणे रंग बदलतोय. षटकातील पुढचा बॉल.
यावला गती कमी केली बॉलची. साहिलने आता प्रेझेंट्स ऑफ माइंड मांडलं. 32 रन, 32 बॉलचा खेळ झालाय. 4 आता येणारे 2 बॉल बघा. इथून चेंज ऑफ द पेस. खूप चांगला नक्कल बॉल होता. आशिष संपूर्णपणे वेगावरती रेडी होते, परंतु त्यावेळेला आला हा एक लूज बॉल आणि तो डॉट बॉल देखील ठरला. खोलातला बॉल होता. स्वतः चाललेत. क्या बात आहे या एफर्ट्स साठी. हे उज्ज्वल संघ मथाने संघाचं क्रिकेट आहे, ज्यांनी खूप चांगले एफर्ट्स दाखवले. आता गोलंदाजाने षटकातील बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर बॉलचा खेळ झाला आहे तो म्हणजेच 5. धावसंख्या 34. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर ती 40ची जी सीमारेषा आहे ना, 40 धावा, त्या 40 धावा लढण्यासाठी एक वेगळ्या ऊर्जा देऊन जातील. ते म्हणजेच 311 श्री जागमाता रावळे या संघाकरिता. सध्या शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाज तयार. या वेळेला शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण. यश चौधरी नाही चुकी करणार. एक चौकार जरूर त्यांच्याकडून गेला, परंतु आता इथे विकेट देखील मिळाली. 34 रन फलकावरती. 35 धाव्यांचं टार्गेट. आजच्या दिवसाचं समालोचन थांबवतोय. धन्यवाद नयन केडी. सातत्याने या स्पर्धेकरिता तुम्ही आम्हाला प्रेम देता आणि संपूर्ण शिवनेरी चषक आजच्या रात्रीसाठी रजा घेतोय. उद्या संध्याकाळी शार्प 4:30 पुन्हा एकदा समालोचन कक्षात आणि या शिवनेरी चषकाच्या चौथ्या दिवस रात्रकालीन दिवसामध्ये आपण भेटणार आहोत. आणि उद्याच्या दिवसात एक गाव एक संघ ओपन आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तेही असेल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक उद्या देखील येतील. तुर्तास थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष पाटील सर. अच्छा, रचनेमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला 311 श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला उज्ज्वल संघ मथाने. उज्ज्वल संघ मथाने टीमचा जर विचार केला तर आज खऱ्या अर्थानं त्यांचा डाऊनफॉल संपला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने आज त्यांचा खेळ राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये दांडाखडी टीमला पराभूत केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये केलवा 11 टीमला पराभूत केला आणि इथे देखील चांगली फाईट 311 श्री जागमाता रावले टीमच्या अगेन्स्ट त्यांनी केलंय. कौतुक करावं लागणार आहे. जेवढं प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. याच मैदानातून सुरुवात झाली 2021 मध्ये आणि तिथून उज्ज्वल संघ मथाने स्पेशली यश चौधरी आणि त्याचबरोबर दीपेश चौधरी हे 2 बंधू चर्चेमध्ये येत असताना पाहायला मिळाले आणि मेगा फायनलमध्ये दांडी 11 टीमला देखील पराभूत केलं होतं. विजयाचं स्वप्न जे पाहिलं होतं ते पूर्ण झालं होतं आणि हे 2 यंगस्टर खरोखरच ज्या पद्धतीनं शिवनेरी चषक 2021 मध्ये त्यांचा परफॉर्मन्स राहिला होता ग्रेट. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला दीपेश आणि अमित ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये अमितने देखील चांगली बॅटिंग केली होती. विकेट्स जात होते, सगळं थोडंसं बॅकफुटला जात होतं. तिथून यश चौधरी आणि अमितने ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगले एफर्ट्स त्यांनी घेतले. बॉलिंग ट्रॅकवरती निहिलला आपण पाहतोय. मागील इनिंगमध्ये निहिल बाद झाल्यानंतर ज्या रन्स खऱ्या अर्थानं डिझर्व करत होते 311 श्री जागमाता रावळे टीम, त्या रन्स कुरकडवरती लागल्या नाही. आता गोलंदाजीमध्ये भरपूर एफर्ट्स घ्यायचे, भरपूर मेहनत घ्यायची, कारण चेस मास्टर समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण मागील 2 सामन्यांमध्ये या ठिकाणी कंटिन्युअसली चेस करत असताना सामने जिंकल्यात उज्ज्वल संघ मथाने टीमने. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल वेगानं टाकलाय, लेफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. साजिद लाला सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत हा व्हाईट बॉल आहे.
सुरुवात या ठिकाणी एक्स्ट्राने होत असताना आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये शफल झाले नव्हते. मिडल स्टंपला ती गाठ तरी आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा 4 षटकांमध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती. या बॉल होती समोर, हो लॉंग ऑफला हा फटका फसला, चान्स बनलाय आणि तो चान्स ग्रॅब केलाय अमित पाटील. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार गॉन. पाहतोय बॅट्सविंग प्रॉपर होतं, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं, त्याचमुळे ते डिस्टन्स कव्हर झालेलं नाहीये. आणि लॉंग ऑफ मध्ये चांगलं झेल त्या ठिकाणी साहिल चफकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय नेट नंबर 3 वरती. तन्मयने देखील मागील 2 ते 3 वर्षांमध्ये चांगलं प्रभावित केलं. निहिल बॅटिंग मध्ये जरी हवे तसे रन्स बनवू शकला नाही, इथे विकेटने सुरुवात त्याने केली. या बॉल होती देखील इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला वन्स अगेन चान्स बदलाय आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये आणखीन एक झेल. सुरुवात विकेट न होत असताना आपण पाहतोय अग्रेसिव्ह मूड मध्ये सध्या निहिल किने. बॅक टू बॅक विकेट्स गॉन. मध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय राईट हँडेड बॅटर दोन्ही तंबूच्या आसराला परतले गेलेत आणि दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं एकाच झोन मध्ये बाद होत असताना आपण पाहिल्यात. एकच शॉट इनसाइड आउट, अमित बाद झाला इनसाइड आउट वरती, त्यानंतर तन्मय बाद झाला इनसाइड आउट वरती. फॉलो ऑन हॅट्रिक, एक या धावसंख्येवरती 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागले जात आहेत. 22 बॉल्स आहेत आणि 22 बॉल्स मध्ये इथे रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजेच इथून विजयाकरिता 34. पुढचा बॉल या ओव्हर मधील हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉलला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न पंपू त्या ठिकाणी होता. पंपूकडून चुकी होत असताना पाहायला मिळाली. असं कमी वेळा घडतं जिथे पंपू मिसफील्ड करतो, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर का तो पंपूने जर पकडला नसता तर चित्र वेगळं असतं. धावसंख्या फलकावरती 2-3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या 4 बॉलमध्ये निहिल किनीचं धीरज आपल्याला पाहायला मिळालंय. मागील 4 बॉलमध्ये इथे फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. त्याचबरोबर मागील 4 बॉलमध्ये 2 विकेट्स देखील आल्यात. त्यामुळे तो कॉन्फिडन्स आणि तो रिदम मैदानामध्ये मागील 4 बॉल्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज निहिलच्या माध्यमातून आता रन्स बनवायचे आहेत. इथून विजयासाठी 33. हा बॉल फुल टॉस टाकला, मिड ऑनला ऑन ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिकेतला पण पाहतोय, या देखील बॉलवरती रन मिळणार नाहीये. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात, शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधील. दीपेशला पण पाहतोय स्ट्राईक एंड होती, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंड होती. साहिल दोन्ही डावखुळ त्याचे फलंदाज. 19 बॉल 33 धावांची गरज. शेवटचा बॉल लिफ्ट केला होता, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स झालेला नाहीये. यस, स्प्रे त्या ठिकाणी रिलीज स्प्रे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 आणि 2 वरती 2 धक्के आतापर्यंत लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. उद्याचं शेड्यूल देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल TBN वरती, आपल्या स्क्रीनवरती ते पाहायला मिळेल.
धावसंख्या फलकावरती 2:35चं टार्गेट समोर ठेवले गेले. सुरई आणि त्यांच्या अगेन्स्ट धाकटी डहाणूला आपण पाहणार आहोत. फर्स्ट मॅच, सेकंड मॅच बोरशेती आणि त्याच्या अगेन्स्ट RCC पेठ. तिसरा सामना असेल टेंभवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल धानिव आराध्य 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आय थिंक डमी. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हिमेश या ठिकाणी दाखल झाले. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. पहिल्याच बॉलवरती इनफिल्ड वरून बॉलला सरळ काढले पॉइंटला आणि पहिल्या चेंडूवरती तिथे नक्कीच पंपू मागच्या ओव्हर मध्ये झालेली मिसफील्ड तिथून इम्प्रूव्हमेंट झाली आणि तदनंतर लगेचच बदलाव करण्यात आल्यात. फिल्डिंग होते खऱ्या अर्थानं श्री जाकमाता रावले टीमचा चेता अर्थातच पंपू मैदानामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि काय एफर्ट्स होते मैदानामध्ये. 3 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 30 रन्सची आवश्यकता आहे. अर्ध्या रात्रीमध्ये रंगलेला हा मॅच मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना 311 श्री जाकमाता रावले. एक ग्रेट मॅच प्रेक्षकांना हा देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण आजच्या रजनीमध्ये प्रत्येक सामना एक रोमहर्षक आणि उत्साहवर्धक पाहायला मिळाला. पहिला सामना आपण पाहिला तिथे 311 श्री जाकमाता रावले टीमने बाजी मारली होती. या बॉलवरती क्रॉस बॅटचा वापर झाला होता. खेचून मारायचं होतं, पिकअप शॉट खेळायचा होता. पॅटर्न बॉलमध्ये हवं तसं कनेक्शन झालं नाही. एक धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. सध्या दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती हिमेश एक वेगवान गोलंदाज. भरपूर काही डिपेंड असणार आहे येणाऱ्या 4 बॉल्समध्ये. 6 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर वर्चस्व राहिलं होतं गोलंदाज निहिलचं. बल्लेबाजी जर आपण त्याची पाहिली थोडीशी नक्कीच फ्लॉप ठरली होती परंतु गोलंदाजीमध्ये त्याचं 99% डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. 311 श्री जाकमाता रावले टीम प्लीज घाई करा. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 6. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. तिसरा बॉल प्लेसमेंट त्या ठिकाणी दाखवलंय. शॉर्ट दरम्यानला बॉल ट्रॅव्हल करत असताना आपण पाहतो. एकच धाव मिळालेली या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 7 रन्स स्कोरवरती लागल्या जात आहेत. आता 15 बॉल्स आणि 15 बॉल्स मध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत. 15 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. दीपेश आणि साहिल 2 आशेची किरणं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रीजवरती उज्ज्वल संघ मथाणे संघासाठी आज या 2 फलंदाजांवरती या मॅच मध्ये भरपूर काही डिफेंड असणार आहे. मंजिल को ओर हौसलों की उडान है, जितने के बाद संघर्ष का अभिमान है. संघर्ष केल्यानंतर तो अभिमान सांगायचा या मैदानावरती. आता कोणता संघ तो दाखवेल. या बॉलवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला होता चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि मागील 4 बॉलवरती या ठिकाणी गोलंदाजी अप्रतिम लाजवाब पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीनं निहिलनी पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं. सेकंड ओव्हरमध्ये हिमेश देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना या ओव्हरमध्ये 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. साहिल एका बाजूला, येणारे 2 बॉल तिथे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला हिमेश आणि साहिल. ऑफस्टॉपवरती शफल झालाय आणि त्यानंतर फॉलोइंग स्वीप. सरळ बॉल सीमारेषा पार चाललाय बॉल फाईन लेगला. षटकार की चौकार, चौकार की षटकार. तर इथे आलाय चौकार. 4 धावा. फर्स्ट एड किटची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. फलंदाजाला दुखापत त्या ठिकाणी झालाय परंतु मागच्या बॉलवरती खेळलेला फटका लाजवाब. फॉलोइंग स्वीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले स्वतः कोसळला परंतु साहिल सांगतोय संघाला कोसळू द्यायचं नाहीये. 12 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. या ओव्हर मधील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे.
शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील मागील बॉलवरती जो उल्लेख आपण केला होता, बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे आणि तो इंटरेस्टिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. फॉलोइंग स्वीप फेवरेट शॉट त्याचा आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल इथे डबल माइंड मध्ये फलंदाज पाहायला मिळाला साहिल, कारण इंजरी झाली होती आणि लगेचच तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक होताना पाहायला मिळाले इमेशच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या फलकावरती 12. आता विजयासाठी 12 बॉल्स आणि 12 बॉल्स मध्ये रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजेच इथून 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चर्चा केली जाते. येणारे 12 बॉल मध्ये 23 रन्स बनवायचे आहेत. चला वेळ जास्त दौडवू नका. 311 श्री जगमाता रावली टीम लक्षात घ्या, येणारे 6 बॉल्स तुम्हाला बरोबर 4 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. साहिलला आपण पाहतोय स्क्रीनवरती. पहिल्या सामन्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं, दुसऱ्या सामन्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं आणि आता या मॅचमध्ये देखील गोलंदाजीमध्ये आधी चमकला आणि आता फलंदाजीमध्ये त्याला चमकायचं आहे. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती साहिल चपकेला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ॲज ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक साऱ्या स्पर्धा मागील 2 वर्षांपासून साहिल एक प्रॉपर बॅट्समन होता, परंतु आज गोलंदाजी करताना देखील तो दिसलाय. आणि खऱ्या अर्थानं मागील 2 सामन्यांचा जर विचार केला तर स्पेशली डेथ ओव्हर्समध्ये येत असताना, रन्स डिफेंड करत असताना जो खेळ साहिलच्या माध्यमातून आपण पाहिलाय, या देखील सिच्युएशन्सला जर आपण पाहिलं तर त्याला रन्स डिफेंड करायचे आहेत. आणि मागील दोन्ही संघांचा जर आपण इतिहास पाहिला तर एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने टीम मागील 2 सामने चेस करून आले, दुसऱ्या बाजूला श्री जगमाता रावली टीम. इथे या बॉलवरती पुल शॉट, डिस्टन्स हवाय आणि ते डिस्टन्स मिळालंय. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. शिवनेरी चषकाच्या दरबारामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपला ताज मिरवायचा आहे आणि तो ताज मिरवण्याकरिता दीपेश आणि साहिल मैदानामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. दीपेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार, शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याच्यावरती प्रॉपर पुल शॉट, बॉल सीमारेषा पार, षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता समीकरण 11 बॉल मध्ये 17ची गरज. 35 धावा चेस करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त रन्स झाल्या 2. दुसऱ्या षटकामध्ये ग्राफ थोडासा अप होताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल त्या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल का? आता पुन्हा एकदा श्वास थांबला जाईल, कारण इथे डेंजर एंड कडे साहिल आपल्याला पाहायला मिळाले आणि आता DRS चा वापर केला जातोय मैदानामध्ये. रनआउट साठी तो DRS घेतला जातोय. OUT आउट म्हणजे इथून फलंदाज साहिल तंबूच्या आसराला परतला जाईल. षटकार आल्यानंतर स्टंपच्या बाहेर टाकलेला फुलटॉस, त्याच्यावरती ड्राईव्ह दाखवला, सिंगल घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव धोक्याची ठरली. आता कदाचित 311 श्री जगमाता रावली टीम विचार करत असेल की मिसफिल्ड झाली, ती बरं झालं, कारण त्याच मिसफिल्डमुळे त्या 2 धावा कंप्लीट होऊ शकलेल्या नाहीयेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मागील 2 ते 3 वर्षांपासून चर्चेमध्ये असलेला हा यंगस्टर आणि ओपन क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये यश चौधरी आणि यश चौधरी. दुसऱ्या बाजूला साहिल चपके म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी ज्या पद्धतीने मागील 2 सामन्यांमध्ये रन्स डिफेंड करत असताना त्याने जो खेळ दाखवला, या देखील सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती षटकाराला म्हणून काय झालं, कमबॅक करू शकतो. लेफ्टी बॅटरसाठी टाकलेला लेग कटर चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज. मागच्या दोन्ही संघांचा इतिहास जर आपण पाहिला तर उज्ज्वल संघ मथाने टीम मागील 2 सामन्यांमध्ये रन चेस करून या फेरीमध्ये पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला 311 श्री जगमाता रावली टीम रन्स डिफेंड करून या सामन्यामध्ये पोहोचला. तिखा बाउन्सर, ग्रेट बॉल. मागचे दोन्ही बॉल दीपेश साठी अवघड प्रश्न विचारणारे आपल्याला पाहायला मिळालात.
आणि त्या प्रश्नांची उत्तरं मागच्या 2 बॉलवरती सोडवता आलेली नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर मागच्या 3 बॉलवरती साहिल चापके आपला स्टँडर्ड आणि आपली क्वालिटी मैदानामध्ये दाखवत असताना अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज. एका बाजूला साहिल, दुसऱ्या बाजूला दीपेश. इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल रायव्हलरी मैदानामध्ये आपण पाहतो. या बॉलवरती स्लॉक शिफ्ट फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार अध्ययन टिपलाय जाईल तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि तदनंतर जर आपण पाहिलं आता विजयाचा जो समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते थोडंसं आता उज्ज्वल संघ मथाने टीमच्या बाजूने येत असताना पाहायला मिळते. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज. क्रुशल मोमेंटला मारलेला षटकार फलंदाज दीपेशच्या बॅट मधून. कोहिनूर ऑफ मथाने आणि तो चमकताना दिसतो या मॅच मध्ये. या ओव्हर मधील हा दुसरा षटकार. जर आपण पाहिलं तर मागील 3 बॉल होती कामगिरी चांगली झाली होती, सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु हा बॉल क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला आणि तदनंतर बरोबर मिड विकेटला ठोकलाय षटकार. आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. जणू काय 2019चा वर्ल्ड कप आपण पाहतोय. आणि जोफ्रा आर्चरने टाकलेला बॉल, जिमे निशमने मारलेला मिड विकेटला षटकार, तसं दृश्य मागच्या बॉल वरती पाहायला मिळालं. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल लेफ्ट केलं जात आहे. आता इथे किती नक्कीच रन्स मिळतील. डॉट की फाईट इथे नो बॉल साठी नक्कीच DRS ऑफर केला गेलाय. क्रीजच्या बाहेर बॉल पडलाय की क्रीजच्या आतमध्ये बॉल पडलाय. इट्स अ नो बॉल, म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट, फ्री टू लायसन किल. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. आज उज्ज्वल संघ मथाने टीम आपल्या डाऊनफॉल मधून बाहेर निघते आणि आपल्या मथाने गावाचा रुबाब त्यांना दाखवायचा आहे. दुसऱ्या बाजूला 311 श्री जागमाता रावळे टीम, त्यांना देखील माहिती येणाऱ्या 7 बॉल मध्ये काय करायचं आहे. आपल्या 7 बॉल मध्ये इथे नक्कीच आपले अस्त्र बाहेर काढायचे आहेत. हा चांगला बॉल मैदानामध्ये टाकला, यॉर्कर टाकायचा होता आणि तिथे एकच रन मिळालाय. आता 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. येणारे चेंडू आहेत 6 आणि येणाऱ्या चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8 धावा 6 बॉल मध्ये. एका बाजूला यश आणि दीपेश, दुसऱ्या बाजूला आता नयनला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल का, की हार्दिकला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल, कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल. 2 बंधू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने या 2 बंधूंचा जर विचार केला तर दो भाई दोनों तबाही, परंतु आता या मॅच मध्ये हे 2 बंधू सामन्याला जिंकू देतील का चर्चा केली जाते. 6 बॉल मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत. हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलाय, अंतिम ओव्हर मध्ये पोहोचलाय आणि अंतिम ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 8 रन बनवायचे आहेत. हर संकट का हल होगा, आज नाही तो कल होगा. येथे या मॅचला जिंकायचं आहे, टॉप 7 मध्ये पोहोचायचं आहे, शिवनेरी चषकाचा ताज तो मिरवायचा आहे. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने, दुसऱ्या बाजूला 311 श्री जागमाता रावळे. 2 संघांमध्ये सुरू असलेलं हे द्वंद्व युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सफल टेनिस बॉल क्रिकेटच्या इंडस्ट्री मधील 2 महायोद्धा, 2 महाशक्ती एकमेकांच्या समोर लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. चला वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा. चला घाई करा, वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. 311 श्री जागमाता रावळे टीम, चला एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे, याची नोंद घ्या कॅप्टन. त्याची नोंद आपण घ्यायची, कारण ऑलरेडी ते टायमर त्या ठिकाणी संपलाय आणि अंपायर्स देखील त्या ठिकाणी तो कॉल करतायत. 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35चा चेस पूर्ण करायचा होता, तिथून 3 ओव्हर मध्ये 27 बनवल्यात. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8 बनवायच्या आहेत. टीम उज्ज्वल संघ मथानेला, दुसऱ्या बाजूला 311 श्री जागमाता रावळे टीमला 6 बॉल मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत. चला गाई करा, वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगर नयन पाटीलला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला दीपेश चौधरी, लेफ्ट आर्म बॉलरच्या समोर लेफ्ट आर्म बॅटर. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण नॉन स्ट्रायकिंग वरती असलेला यश तो देखील डावखुराचा आहे, स्ट्रायकिंग वरती असलेला दीपेश तो देखील डावखुराचा आहे आणि गोलंदाज तो देखील डावखुराचा आहे.
6 बॉल मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. मागील 2 सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं मॅच विनर श्री जागमाता रावले टीमचा 311चा नयन पाटील राहिला शेवटच्या ओव्हरमध्ये. या देखील मॅच मध्ये तीच कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला दीपेश आणि नॉन स्ट्रायकिंग वरती चेस मास्टर मिस्टर यश चौधरीला आपण पाहतोय. 3 सुपरस्टार सध्या एकमेकांच्या समोर लढताना दिसत आहेत. 6 बॉल विजयासाठी 8 धाव्यांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, त्याचबरोबर लॉंग ऑफ. पहिल्या बॉल वरती सिंगल मिळेल का की डबल मिळेल? सिंगल मिळते. शॉर्ट मिड विकेटला शतशक. एकदा पूर्ण केले. आता 5 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती पडलाय. येणारे 5 बॉल देखील योग्य टप्प्यावरती टाकायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता यश स्लॉट मध्ये येण्याचा प्रतीक्षा नक्कीच करेल, कारण त्याला देखील माहिती आहे जर का टप्प्यात आला तर कार्यक्रम नक्कीच होणार. आता 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. एका बाजूला 311 श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत उज्ज्वल संघ मथाने. मागील 2 वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला तर उज्ज्वल संघ मथाने टीम आपण संघर्ष करताना या स्पर्धेमध्ये पाहिलंय. तर दुसऱ्या बाजूला 311 श्री जागमाता रावले संघ मागील 2 वर्षांमध्ये सातत्यानं टॉप 7 मध्ये त्यांचा प्रवास आपण पाहिलाय. येथे देखील ते स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण करायचं आहे. दुसऱ्या बाजूला उज्ज्वल संघ मथाने टीम मागील 3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने शिवनेरी चषक जिंकण्याचं जे स्वप्न अधुरं राहिलंय ते त्यांना पूर्ण करायचं आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. नयन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला यश. इथे चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकेट किपर बीट झालात आणि त्यानंतर बॉलचा प्रवास फाईन लेगला होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावांचा कॉल आणि तो देखील आता पूर्ण झालाय. 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 22च्या माध्यमातून मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डचा फायदा मैदानामध्ये उचलला गेलाय. भले पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये, परंतु रन्स झाल्यात. रन्स येणं महत्वाचं आहे या सिच्युएशनला. आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रस्ता धुंदला हो सकता है, मंजिल नाही. संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नाही. भले रस्ता कठीण जरी असला ना तरी मंजिल पर्यंत पोहोचायचं आहे. वाट अवघड असली तरी काय झालं, यशापर्यंत पोहोचायचं आहे. प्रयत्नांना यशाची वारी करावी लागते, तेव्हाच पूर्ण होते स्वप्नांचं पंढरपूर. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरिता, इतिहास बनवण्याकरिता येणाऱ्या 4 बॉल मध्ये लढायचं आहे आणि फक्त लढायचं आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये रडायचं नाही तर लढायचं. जिद्द, चिकाटी, ती हिम्मत, ती क्षमता मैदानामध्ये दाखवून द्यायची आहे. तो कॉन्फिडन्स मैदानामध्ये दाखवायचा. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. नयन बॉलिंग ट्रॅक वरती. या बॉलवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर पकडलाय झेल आणि संपला. यश टाकेल. बिग विकेट, बिग लॉस. यश चौधरी तडगिरी तंबूच्या असलेला परतत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ऑफ्टोमध्ये शफल होऊन राम शॉट करण्याचा प्रयत्न केला, फटका फसला आणि त्यानंतर टिपलेला झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये हिमेशला आपण पाहतोय. आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मनाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 35 धावांचा चेस या मैदानावरती पूर्ण करणं या सिच्युएशनला, या कंडिशनला अवघड आहे आणि ते चांगलंच माहिती होतं 311 श्री जागमाता रावले टीमला. आणि त्यांच्या बॉलर्सने केलेली मेहनत सध्याच्या घडीला त्यांची देखील चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते, त्यांची देखील प्रशंसा होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला दीपेश नावाचा वाघ मैदानामध्ये एकटा लढतोय. दीपेश स्ट्रायकिंग मध्ये येण्याची वाट पाहतोय, कारण त्याला एअर स्ट्राईक करायची आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 5. मागील 3 बॉल मध्ये फक्त 3 बनवू शकल्यात. आता येणाऱ्या 3 मध्ये 5 बनवायचे आहेत. ते अवघड आव्हान पूर्ण करायचं आहे, चॅलेंज पूर्ण करायचं आहे आणि यासाठी इथे मैदानावरती लढावं लागणार आहे. ते ध्येय गाठण्याकरिता मैदानावरती लढावं लागणार आहे. जब तक सांस है तब तक संघर्ष है. जिवंतपणी तिथे लढायचं आहे. चौथा बॉल चांगल्या पद्धतीने तिथे स्क्वेअर केले गेले. स्ट्रायकिंग होती, फेकी झालाय. बॅकअप त्या ठिकाणी नक्कीच चांगला झालाय. जर का बॅकअप झाला नसता तर या बॉलवरती चित्र वेगळं असतं. आता 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 महाशक्ती एकमेकांच्या विरोधामध्ये
अंतिम 7 मध्ये पोहोचण्याकरिता आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय 311 श्री जाकमाता रावले. एका बाजूला फिरकीचा जादूगर आहे तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग दीपेश आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्याने 2 वेळा 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. तर दुसऱ्या बाजूला नयनला आपण पाहतोय. याच संघामधील एक जादूगर अर्थातच प्राण भोईर त्यांची कुठेतरी नक्कीच जो वारसा आहे त्यांचा तो जपत असताना नयनला आपण पाहतोय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 4. बिना संघर्ष के कोई सफल नहीं बनता, पत्थर भी चोट खाए बिना भगवान नहीं बनता. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती नयन लेफ्ट आर्म वरती विकेट. हा डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. आता चान्स बनला इथे. एक बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. आता नक्कीच मथाणेचं डगआउट थोडस शांत होत असताना पाहायला मिळतंय. हा डॉट बॉल आल्यानंतर आता हा सामना मैदानामध्ये कोणाच्या बाजूने जाईल. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 311 श्री जागमाता रावले संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, तर दुसऱ्या बाजूला उज्ज्वल संघ मथाणे संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. आमचे क्रिकेट प्रेमी सांगत असतील शिवनेरी चषक जिंकू दे, क्रिकेट जिंकू दे. एक बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. नयनवरती दाखवलेला विश्वास आज सार्थ करून दाखवलाय. नयनचा देखील डाऊनफॉल सुरू झाला होता, परंतु या स्पर्धेमध्ये नयन पाटील काय चीज आहे ना त्याने दाखवून दिलंय. एक बॉल विजयासाठी 4 धाव्यांची गरज. या स्पर्धेमध्ये नयन सारखा मॅच विनर श्री जागमाता रावले टीम साठी खऱ्या अर्थानं धावून आलाय. दुसऱ्या बाजूला संकटमोचक बनावा लागणार आहे दीपेश चौधरीला. आपल्या नावाची छाप या मैदानावरती सोडावी लागणार आहे. संपूर्ण वर्षभर जर शिवनेरी चषकामध्ये आपल्या नावाचा थाट मिरवायचा असेल आणि ती दहशत दाखवायची असेल तर या बॉलवरती ते दीपेशला मेहनत घ्यावी लागणार आहे, तर दुसऱ्या बाजूला नयनला मेहनत घ्यावी लागणार आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. नयन की दीपेश, दीपेश की नयन, कोण जिंकणार? 311 श्री जागमाता की उज्ज्वल संघ मथाणे, उज्ज्वल संघ मथाणे की 311 श्री जागमाता रावले, कोण जिंकणार? हा प्रश्न सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3:13 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तरी देखील युट्यूबला डीबीएनच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात, कारण त्यांना देखील माहिती आहे मोठी फॅन बेस या दोन्ही टीम्सची आहे आणि प्रत्येक बॉलवरती थरार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि डेफिनेटली ऍब्सोल्युटली प्रत्येक बॉलवरती तो थरार पाहायला मिळालाय. एक बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. कोण जिंकणार? एक बॉल 4 ची गरज. समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे नक्कीच त्या 2 धाव पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव आणि ती पूर्ण झालेली नाहीये. रन आउट आणि इथे 311 श्री जागमाता रावले टीमचा जल्लोष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ते सेलिब्रेशन जल्लोष करत असताना पुन्हा एकदा सलग 3ऱ्या वर्षामध्ये श्री जागमाता रावले टीमने इतिहास बनवलाय. सफाले ग्रामीण हाफ मधून, सफाले गटामधून सलग 3 वर्ष अंतिम 7 मध्ये पोहोचणारा हा संघ, हा देखील एक विक्रम, हा देखील एक पराक्रम मैदानामध्ये आपण पाहतोय. चला मॅन ऑफ द मॅच निहिल आपण या.